पवनराजे निंबाळकर हत्याकांड जो प्रकरण झालं त्याचा आज 20 वर्षांनी निकाल आहे तो लागणार आहे। आज संपूर्ण म्हणजे जे 9 आरोपी आहेत ते या ठिकाणी हजर राहणार आहेत, परंतु त्यापूर्वी आपल्यासोबत भूषण महाडिक आहेत, ॲडव्होकेट जे पद्मसिंह पाटलांचे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत सर कशा प्रकारे आज निकाल आहे तो या ठिकाणी वाचन होणार आहे। परंतु संपूर्ण केस पाहिली तर 20 वर्ष आहे ती लागलेली आहे, कशाप्रमाणे तुम्ही तुमची भूमिका आहे ती मांडलेली याआधी? एक म्हणजे या निकालाला 20 वर्ष झालेले, 17 वर्ष झालेले। 2009 मध्ये ही केस खटला दाखल करण्यात आला, खोट्या पुराव्याच्या आधारे आणि खोट्या साक्षीदारांच्या आधारे। आज माननीय न्यायालयासमोर त्याचं प्रकरणाचं अंतिम निकाल आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला त्याच्यामध्ये न्याय मिळेल। कशा प्रकारे तुमचा से आहे तो तुम्ही ठेवलेला होता, कारण अनेक जणांचा या ठिकाणी जबाब आहे तो घेतलेला होता, त्यामध्येच 9 जणांपैकी एक माफीचा साक्षीदार आहे तो देखील झालेला होता। कशा प्रकारे प्रकरण आहे ते कुठेतरी वेगळ्या प्रकारे वळण आहे ते येत्या वर्षात घेतलेलं आहे, काय वाटतं? एक म्हणजे हा जो माफीचा साक्षीदार झाला हे आपल्या सर्वांना कळायला पाहिजे की हा माफीचा साक्षीदार तब्बल 13 वर्षांनी झाला आणि त्याच्या मागची कारणं भयानक आहेत। तो 313 होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत कोर्ट विचारत नाही, प्रश्न विचारत नाही आणि ह्या गुन्ह्यासंदर्भातला पुरावा साक्ष्यपुरावा समोर हे करत नाही, तोपर्यंत हा आरोपी होता। आणि असं काय घडलं की त्या 313च्या नंतर ह्यांनी माफीचा साक्षीदार झाला, मग त्यापूर्वी 2015 मध्ये सुद्धा ह्यांनी माफीचा साक्षीदाराचा अर्ज केला होता, पण त्या अर्जावरती कोर्ट CBIने विरोध केला होता आणि तो अर्ज नाकारण्यात आला होता। नक्कीच पद्मसिंह पाटलांचा रोल आहे तो संपूर्ण आपल्याला शेवटला आहे तो पाहायला मिळाला, परंतु कशा अनुषंगाने जो युक्तिवाद आहे तो झालेला होता आणि कशा प्रकारे सहभाग नाही हे आपण दर्शवलेलं होतं। खोट्या साक्ष पुराव्यावरती आणि कुठलाही पुरावा सबळ पुरावा नसताना CBIने जी खोटी केस केलेली आहे त्याच्यावर पूर्णपणे कायदेशीर आणि साक्ष अभावी आम्ही आमचा युक्तिवाद केला कोर्टासमोर। कोर्टाने तो आता आज त्याच्यावरती निकाल नक्कीच हे करेल। काय वाटतं कुठेतरी मुक्तता होईल निर्दोष यामधून, कारण कोर्टाने जे काही प्रकरण आहेत ते घेतलेले आहेत त्या अनुषंगाने जो निकाल राखीव ठेवलेला होता, काय वाटतं 4 दिवसामध्ये काय बदल झाले? कोर्टामधनं आम्हाला न्याय अपेक्षित आहे आणि कोर्ट नक्कीच ह्याच्याबद्दल आम्हाला न्याय देईल याची आम्हाला अपेक्षा आहे। तर कोर्ट आम्हाला न्याय देईल अशी देखील भूमिका आहे ती या ठिकाणी आहे ते महाडिक यांनी आहे ती सांगितलेली आहे। म्हणजे रोहन पवारसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।